और वीर मराठा जोहा विश्वजीत ठाकुर के बीच ये एक भिड़ंत है मैदान के अंदर रबर बॉल प्रतियोगिता का शानदार जानदार नियोजन 2025। तो शीघ्र मुकाबला शुरू हो जाए और दो सलामी बल्लेबाज जल्दी वीर मराठा जोहा के मैदान के अंदर भेजिए। रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल टूर्नामेंट 2025 श्री समर्थ मावली पनवेल टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। दोनों टीमों ने एक मुकाबला जीता है। विनर बना विनर के बीच टक्कर नैनोवा मैदान पारगांव के इस जबरदस्त मैदान के ऊपर ये टक्कर है। देखने के लिए तमाम दर्शक यहाँ मौजूद है, लेकिन जिस दर्शकों के पास टाइम नहीं है यहाँ आने के लिए, वो दर्शक इस बार यूट्यूब के ऊपर मैच देख रहे हैं। उन तमाम दर्शकों का हम हार्दिक अभिनंदन कर दें। तो जल्दी इस बार देखा जाए वीर मराठा जोहा टीम आपके सलामी बल्लेबाज मैदान के अंदर भेजी है। शानदार जानदार इस बार देखा जाए ये मैच। तो चलिए बल्लेबाज जल्दी जाइए वीर मराठा जोहा टीम, ज्यादा टाइम पास मत करो। आपको हाथ जोड़कर विनती करते कि हमारे आयोजक करते तेजस्वी मात्रे साहब अभी सूचना दे रहे और सूचना का पालन कीजिए आप। और हमारे पीछे देखिए आज भी वही हिम्मत है, वही ताकत है, वही जुनून है संदेश पाटिल साहब के पास। देखिए चश्मा बिस्मा लगाकर कैसे टकाटक काम, ये बाकी रहते हैं लेकिन ये शांत रहते। ऐसा मालिक चाहिए और मालिक के पास तो तजुर्बा बहुत ही बड़ा। आज भी पनवेल के उस स्टूडियो में फोटो परफेक्ट है। तो फिलहाल मुकाबला शुरू कीजिए, वक्त बर्बाद मत करो क्योंकि यहाँ टाइम पास की जरूरत नहीं है। 12:33 घड़ी के अंदर हो चुके हैं। इस विश्वजीत ठाकूर या मैच मध्ये खेळतील समर्थक कडू, भावेश नाईक, वैभव पाटील, गीतेश जोशी, ओमकार गावडे, योगेश पाटील, प्रयास पाटील, सचिन तांडेल, विनय ठाकूर, आशीर्वाद ठाकूर, सार्थक ना सचिन तांडेल इम्पॅक्ट प्लेयर है, सार्थक म्हात्रे इस इम्पॅक्ट आणि इकडं राकेश म्हात्रे, कुणाल शिंदे आणि सूरज पाटील। इकडं आपण पनवेलचे बघू शकता प्रमोदजी घरत, इम्पॅक्ट मध्ये ओमकार हरपाल, शेखर सांबरे, प्रतुल पाटील आणि पार्थ कोहली। बिल्कुल तो इस बार 4 इम्पैक्ट प्लेयर जरूर है, लेकिन मुकाबला अब शुरू होने जा रहा है। बिल्कुल शेखर सांबरे इस बार देखा जाए अंदर है और साहिल पाटिल इम्पैक्ट है। तो शीघ्र मुकाबला शुरू होने जा रहे। दोपहर का 17 बन चुका है और सभी को गुड आफ्टरनून। और चलते हैं मैच का इस इनिंग का आंखों देखा हाल बताने के लिए समर्थ कडू और समर्थ कडू के साथ भावेश नाईक। विश्वजीत ठाकुर कप्तान इस बार देखा जाए यहां मैदान के अंदर है, लेकिन गेंदबाजी की बाउंड्री इस बार देखा धीरज भोईर करेंगे, जिन्होंने पहला ओवर फेंका था इस पनवेल के खिलाफ। ये देखना पड़ेगा इस बार यहां उछलती हुई गेंद जरूर थी, लेकिन अंपायर अजय पवार साहब वाइड घोषित कर रहे। तो अतिरिक्त रनों के साथ इस बार देखा खाता ओपन बाउंस इस बार आ चुका है। और दो धारावाहिक के प्लेयर हैं, आमने सामने हैं, एक दूसरी खूबी जानते हैं, लेकिन इस बार शानदार तरीके से स्टोन के ऊपर बाउंड्री जाएगी लगता है। छल गई गेंद, सीमा रेखा रो पार, नंबर 4।
और इस बाउंड्री के सही इरादा स्पष्ट। और ये देखिए प्रतीक मोकल अपने कारखाने में इस बार देखा जब बैठकर इस रायगढ़ प्रीमियर लीग का आनंद ले रहे, तो उनके सभी जो कामगार है, सभी हमारे दोस्त, उन सभी का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। वीर मराठा जोहा के लिए ढेर सारी शुभकामनाएं है, लेकिन ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद है। इस बार शरीर से दूर रखा गेंद को बल्लेबाज ने खेलने का मंसूबा किया था, लेकिन फेल हुआ और इसी बीच ये गेंद डॉट चली गई। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। अभी थोड़े नए हैं, थोड़ी बिजी भी है, और ऐसा होता है जो आदमी नया होता है उन्हें इस बार देखा थोड़ा सा कंट्रोल इज इंपॉर्टेंट होता है। लेकिन ये गेंद डॉट चली गई है। सुंदर बॉल देखने को मिल चुका है। धारावे के गेंदबाज, धारावे के बल्लेबाज तैयार है आमने सामने। ये एक बार फिर से बॉल कट हो गई है और अपना इस बार देखा पूरी तरह से एफर्ट दे रहे हैं गेंदबाज। वीर मराठा जोहा के ये बल्लेबाज को चकमा दे रहे हैं, शानदार तरीके से गेंदबाजी कर रहे हैं। 99वां मैदान पारगांव के ऊपर ये रायगढ़ प्रीमियर लीग का भव्य दिव्य आयोजन। हार्दिक स्वागत प्रतीक मोकल आपका। और चलते एक बार फिर से हम मैदान के अंदर। इसी बीच अगली गेंद, ये हवा में टॉपेज, कैच इट, ओह माय गॉड, ये कैच ड्रॉप हुआ। कैचेस विन द मैच, क्रिकेट में कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच। लेकिन टॉप पे जरूर लगा था। शॉट फाड़ने के ऊपर गेंद को फील्ड किया है, सिंगल लेने में कामयाब। वीर मराठा जोहा का स्कोर आगे जा रहा है 6 पे, 6 पे स्कोर। शानदार तरीके से ये 24 इवेंट की शानदार क्लैरिटी, क्वालिटी सब कुछ उनके पास है, क्योंकि पूरी तरह से इस बार देखा संदेश पाटिल खुद मालिक ही क्वालिटी वाले हैं, तो उनका ये चैनल पूरी तरह से इस महाराष्ट्र के अंदर बाहर भी जाकर आ चुके हैं, इतना लोकप्रिय हो चुका है। और कप्तान साहब ये क्या हुआ, मुझे लग रहा है छोड़ना मत, छोड़ना मत। छोड़ने से परिणाम गंभीर होता है, मौका हाथ में मिलता है तो कभी छोड़ने का नहीं। और ये क्रिकेट आपने एक काम गलत किया। कप्तान साहब को जीवनदान मिला विश्वजीत ठाकुर को, एक के साथ खाता ओपन किया खुद का और टीम का स्कोर 7 के घर में। क्या जसविन द मैचेस कहते पकड़ो क्या जीतो मैच। आप सभी ने देखा होगा स्टीवाव का कैच जब 1999 के विश्व कप में हर्षल गिफ्ट ने छोड़ा था। दक्षिण अफ्रीका आज भी सपना भुगत रहा है कि वर्ल्ड कप कब और कब मिलेगा। मौका एक ही बार, जिंदगी पूरी तरह धोखे ज्यादा देती है लेकिन मौके कम देती है। 7 स्कोर। ठाकुर नहीं, इस बार देखा जाए ये नाइक ने कह दिया अब इस अंतिम गेंद को पारी करूंगा, लग दिया। इस बार देखा जाए कॉर्नर के ऊपर एक बिग हिट और छक्के के साथ स्कोर आगे जा रहा है 13 पे। और इसी के साथ लगभग देखा और खत्म, ठोक दीजिए। ग्रीन शॉट खेला और इस बार देखा जाए शानदार तरीके से ऑन द पिक किया और गेंद सीधी हवाई यात्रा पे चली गई 6 रन के लिए। अंतिम बॉल थी और छक्के के साथ आप देख सकते वीर मराठा जोहा का स्कोर आगे जा रहा है 13 बगैर नुकसान। श्री समर्थ मावली पनवेल टीम ने टॉस जीतकर किरण पवार ने फील्डिंग करने का फैसला किया है, लेकिन किसी को इस्तेमाल करेंगे देखना पड़ेगा। 86 का पीछा करने में ये टीम कामयाब बनी। और 13 पे स्कोर जा चुका है। विश्वजीत ठाकुर पूरी तरह से इस बार देखा जाए पिछले मैच में उन्होंने 41 रनों की पारी खेली थी, भावेश नाइक ने 34 की पारी खेली थी। ये दो शानदार पार्टनरशिप बनाई थी दोनों बल्लेबाजों ने, लेकिन इस बार देखा जाए 11 पे नाइक खेल रहे हैं, 1 पे विश्वजीत ठाकुर खेल रहे हैं और सेकंड बॉलर इस बार बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं विघ्नेश पाटिल। अलीबाग के खिलाफ ये 2 गेंदबाजों ने पूरी तरह से अलीबाग के इस बार बल्लेबाजों को बांध के रखा था। उसके बाद गुरव का जो बल्ला चला और वो 86 से ऊपर स्कोर गया, उन्होंने 50 लगाई और उसके बाद उत्तर देने के लिए किरण पवार ने बल्लेबाजी की। क्या मैच है, पैसा वसूल। क्रिकेट में कहते हैं ना खेल लंबा नहीं, खेल यादगार होना चाहिए। और क्रिकेट में एक सबसे कठिन बात एक ही है, लक्ष्य का पीछा करना। ये देखिए शानदार तरीके से कट किया गेंद को पॉइंट के ऊपर, फील्डर मौजूद है, मैदान के अंदर पानी भरा हुआ है, लेकिन नाइक तैयार नहीं रन लेने के लिए। एक सिंगल के साथ विश्वजीत ठाकुर खुद पहुंचे 2 पे और टीम का स्कोर वीर मराठा जोहा का 14।
5 गेंदें इस ओवर की अभी तक शेष, दूसरा ओवर जारी है। इस बार सामने स्ट्रोक को खेला है, लेकिन सीधे इस गेंद को उठाने के लिए पहुंच चुके हैं जिन्होंने गेंद को कलेक्ट किया। एक सिंगल चुराया और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 15 बिना विकेट के नुकसान पे वीर मराठा जोहा का स्कोर। इस ओवर की 4 गेंदें शेष। ये गई भास्कर साहब, ये गई। मैं बोला ना, ऐसे ही छक्के जब मैं कॉलेज में ठोकता था ना, तो पीछे से लड़कियां बोलती ओह व्हाट अ शॉट, ठोक दीजिए। कप्तान साहब लय में आए। विश्वजीत ठाकुर ने बेहतरीन स्ट्रोक लॉन्ग ऑन सी मारेगा के बाहर भेजा है और ये 6 के साथ वीर मराठा जोहा का स्कोर 21 पे पहुंचा है। 12 पे भावेश नाइक खेल रहे। शानदार जानदारी मुकाबला है, 2 दिग्गज टीम आमने सामने है। रायगढ़ प्रीमियर लीग 2025 रबर बॉल प्रतियोगिता का नियोजन परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम। और हवा में इस बार दिखाया कवर के ऊपर, इस बार इनसाइड आउट शॉट, इट्स अ 4 रन डीजे। थोड़ी सी स्लॉट पे मिलने के बाद देखिए शानदार कवर के ऊपर बाउंड्री मिली 4 के साथ। वीर मराठा जोहा के कप्तान लय में आए हैं। विश्वजीत ठाकुर ने आक्रमण करने का मंसूबा ठान लिया। 25 स्कोर हो चुका है 25 बिना कोई विकेट के नुकसान पे। ये इस बार देखा खेल चल रहा है। पहले ओवर में 13 है। विघ्नेश पाटिल के ऊपर हमला किया है। 4 गेंदों में आए 12 रन। शानदार जानदार ये मैच पूरी तरह से देखिए मैदान के अंदर पानी भरा हुआ है, हरियाली है और 2 अंपायर हमारे देखिए मौजूद है। इसी बीच यहां 5वीं डिलीवरी होगी। पुल जरूर कर दिया है, वहां एरिया खाली है, स्क्वायर लेग के ऊपर फील्डर तैनात है, लेकिन इस बार एक सिंगल जरूर मिलेगा। थ्रो अच्छा आया है। सिंगल के साथ वीर मराठा जोहा का स्कोर 26 बिना कोई विकेट के नुकसान। ये देखिए लूजर और लूजर जो टीम है, यानी कि हम देख सकते हैं इस बार देखा जाए अलीबाग जो टीम है और खनौले जो दोनों कप्तान को सूचित कर रहे हैं कि आप आइए। और वहां गेंद थर्ड मैन के ऊपर जा चुका है कि बाउंड्री मिलेगी। अल्लाह मैदान के अंदर पानी भरा हुआ, फिर भी बॉल पानी को टच करके सीमा रेखा का दर्शन दे रहा है। के इस ओवर में 17 रन आए। वीर मराठा जोहा का स्कोर है 30 बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार तेज तर्रार भागीदारी चल रही है भावेश नाइक और विश्वजीत ठाकुर कप्तान के बीच। 13 पे खेल रहे विश्वजीत ठाकुर, 16 पे खेल रहे भावेश नाइक। 2 ओवर खत्म हो चुके हैं, 4 ओवर का खेल अभी तक बाकी है। 30 रन बन चुके हैं। पहले ओवर में 13 आए और इस ओवर में इस बार देखा 17 आए। ये वोट महंगा साबित हो चुका है। हम देख सकते हैं इस बार देखा जाए तो यहाँ श्री समर्थ मावली पनवेल टीम के लिए लापता, लेकिन कप्तान किरण पवार को इस बार देखा जाए रणनीति आंकना पड़ेगा। वो बॉलिंग ट्रैक के ऊपर एक सर्किल आएगा। इस टीम मीटिंग लेने की ज्यादा जरूरत नहीं है, आपको विनती है स्पीड अप कीजिए। 6 कैमरामैन यहां मौजूद है और गेंदबाज प्रवीण भोई मैनपॉम भातान के सुपुत्र गेंदबाजी करने के लिए। लेकिन इस सुपुत्र के सामने दिघोड़े के सुपुत्र मिस्टर विश्वजीत ठाकुर कप्तान वीर मराठा जोहा के डटे हुए मैदान के अंदर। पार्टनरशिप भी तेज चल रही है। 30 रनों की पार्टनरशिप, 30 रन बोर्ड के ऊपर। लेकिन किरण पवार स्क्रीन के ऊपर आप देख रहे क्या पिछले मैच में उन्होंने बल्लेबाजी की थी। किरण पवार का जब
बल्लेबाजी बल्ला चलता है तो पवार की पावर खतरनाक होती है। भोईर तैयार है ठाकुर को गेंदबाजी करने के लिए। ठाकुर बनाम भोईर, भोईर बनाम ठाकुर। इस राउंड विकेट से कदमों का प्रयोग किया, स्टेप आउट, क्या ढूंढी, चल गई गेंद। इस बार देखा जाए 4 रन के लिए और प्रवीण का स्वागत डीजे बाउंड्री के साथ। स्कोर 34 और देखिए ये बाउंड्री लग गई। संदेश पाटिल चांबो को कह रहा था बैटिंग बढ़िया की, लेकिन टीम ने साथ नहीं दिया। मालिक को चिंता होती है, चिंता हर आदमी को है। और 5 गेंदें इस ओवर की शेष है। 34 स्कोर बिना कोई विकेट के नुकसान पे। विकेट कीपर क्लोज है। 34 दूसरी गेंद राउंड विकेट से। सोलन का प्रयोग जरूर किया है, गति परिवर्तन वाली गेंद, प्रॉपर टाइमिंग हुआ है मिड विकेट के एरिया में। विश्वजीत मना कर रहे नाइक को मत हो, लेकिन टाइमिंग हुआ नहीं। क्रिकेट का खेल है ना, वो टाइमिंग का है, जोर जबर का खेल नहीं है। अगर जोर जबर का खेल होता तो बड़े बड़े पहलवान आकर खेलते, नहीं। क्रिकेट का खेल टाइमिंग का है। और इस बीच किरण पवार के टीम के लिए भिंगारी के संदीप पाजी, जिन्होंने ढेर सारी शुभकामना दी है, लेकिन ये इस बार हवा में मिस टाइम शॉट है। कवर के ऊपर फील्डर मौजूद नहीं है, जो डीप कवर खिलाड़ी आएंगे गेंद को उठाने के लिए, तब तक 1 रन जरूर मिलेगा नाइक को। 1 के साथ वीर मराठा जोहा का स्कोर पहुंचा है 36 विदाउट लॉस से काम चल रहा है। इस ओवर की 3 गेंदें शेष है। वीर मराठा जोहा और इस बार देखा जाए जो श्री समर्थ मावली पनवेल की बीच टक्कर चल रही है, और मावली पनवेल किरण पवार की टीम फील्डिंग कर रही टॉस जीतने के बाद, और वीर मराठा जोहा टीम इस बार बल्लेबाजी कर रही। विश्वजीत ठाकुर चौथे गेंद का सामना करेंगे। और इस बार जोरदार हिट मारने गए थे, लेकिन टाइमिंग हुआ नहीं। यहां प्रवीण की ये गेंद थोड़ी गति वाली भी गेंद थी, आउटसाइड ऑफ स्टंप थी, और कवर के ऊपर मारने का प्रयास था, वो फेल हो गया। सुंदर डिलीवरी, 2 गेंदें शेष। 36 स्कोर। और इस बार थर्ड मैन के ऊपर गेंद चली गई है, फील्डर वहां मौजूद है। 1 सिंगल जरूर मिलेगा, और 1 सिंगल के साथ स्कोर 37। आखिरी गेंद शेष इस तीसरे ओवर की। जबरदस्त वातावरण, जबरदस्त यह मैदान, जबरदस्त रायगढ़ प्रीमियर लीग का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन। लेकिन अंतिम बॉल कैसी होगी प्रवीण की। नाइक सामना करेगा। ओ क्रॉस लाइन, नाइक जोरदार खेलने गए हैं, लेकिन सिद्धेश के पास क्या हो, माय गॉड ये क्या हुआ भैया, ऐसा होना नहीं चाहिए, लेकिन जो हुआ वो गलत हुआ। बाउंड्री आ गई और स्कोर 41 विदाउट लॉस से काम। 3 ओवर के समाप्ति के बाद, 3 ओवर का खेल अभी तक बाकी है। लोग मैच देख रहे, हम भी तुम भी मैच देख रहे हैं, हम आंखों देखा हल बता रहे, लेकिन कहते हैं ना जब तक संगीत नहीं सुनते तब तक मजा नहीं। ठोको। हेलो। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे। लुजर दोन्ही संघनायकाची नोंद घ्या। स्मरणिका 11 नौखार अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध यश एंटरप्राइजेस खानावले। अजय पाटील आणि सुमित डोंगरे या दोघांनाही विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे। 3 षटकानंतर हा पहिला कॉल आहे, 4थ्या षटकानंतर 5व्या षटकानंतर दुसरा कॉल असेल, आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। लुजर मॅच नंबर 4 असेल, आणि टोटली प्रत्येक दिवशी आपण 5 मॅचेस खेळतो, आणि 4 पर्यंत आज फिनिश करण्याचा आमचा टार्गेट आहे। तर सर्व दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या। इकडं वीर मराठा जोहे संघाची धावा संख्या 3 षटकानंतर 41, बिनबाद 41। 3 ओवर का खेल अभी तक शेष, और लोग पूरी तरह से टकटके के साथ इस बार देखा जाए ये रायगढ़ प्रीमियर लीग 2025 पहला साल। विशाल जितेकर साहब, संदेश जी पाटिल साहब, तेजस जी म्हात्रे साहब, उनके सभी दोस्त, उनके स्पोर्ट में ली हुई मेहनत के तौर के ऊपर देखिए आयोजन कैसा परफेक्ट और करेक्ट है। ऐसा काम होना चाहिए। 41 स्कोर हो चुका है।
लेकिन बॉलर आ चुके हैं विघ्नेश पाटिल, जिन्होंने मार खाया है दूसरे ओवर में ना, उसको हिलाया किरण पवार ने। क्या भरपाई निकालेगा या बल्लेबाज आक्रमण करेंगे? ये स्ट्रोक अच्छा है, लेकिन वास्कर के पास गेंद जा रही है। एक सिंगल मिलेगा कप्तान वीर मराठा जोहा के विश्वजीत ठाकुर को। स्कोर जा रहा है 42-42। माउली स्पोर्ट पनवेल के इस बार जो ऑनर है कुणाल जी पाटिल, और इसी बीच यहां जरूर एक सिंगल मिलेगा। फिर से वास्कर के पास गेंद, लेकिन दूसरा रन होगा नाइक, लेकिन नहीं, एक ही रन मिलेगा और टीम का स्कोर आगे जा रहा है 43। और वीर मराठा जोहा की इस बार देखा जाए जो बाली के हर्षद जी पितली, पवन जी भोई, रुपये जी पाटिल, माउली स्पोर्ट के कुणाल पाटिल, दिनेश सेलार, गोविंद जी। और इस बार यहां मिड विकेट के ऊपर, लेकिन फील्डर वास्कर के पास गेंद, और यह खतरा बन सकता है क्या? लेकिन नाइक तैयार नहीं रन लेने के लिए, विश्वजीत तैयार था, लेकिन दोनों के बीच ये रन के लिए इस बार देखा जाए पूरी तरह से कॉल अच्छा हुआ नहीं, मगर एक पे संतुष्ट होना पड़ा और स्कोर आगे जाएगा 44। बिना कोई विकेट के नुकसान पे चौथा ओवर जारी है और अभी तक इस ओवर की 3 गेंदें, विघ्नेश अच्छी गेंदबाजी कर रहा है। ये देखिए शानदार स्ट्रोक, मानो जैसे गाल के ऊपर कोई मारता है उस तरह से इस बार बॉल के ऊपर ऐसा कट मारा ना, गेंद भाग गई सीधी। हॉकी 50 पूरी 50 रन बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट के नुकसान पे नाइक और ठाकुर के बीच की शानदार तेज तर्रार भागीदारी, वाह छा गए गुरु। 28 पे नाइक के रहे, पाटिल की गेंद नाइक के लिए एक बार फिर से ऑन साइड के ऊपर मारने गए थे, लेकिन कामयाबी नहीं बनी और इसी के साथ लगभग देखा जाए गेंद डॉट। और मयूर वाघ मारे, देखिए काम अच्छा कर रहे हैं, ये करना पड़ता है, शादी के बाद ऐसा होता ही रहता है, क्या मेरे इंपॉर्टेंट बात है। तो 50 और उन्होंने किरण को फोकस किया है, अपना आदमी फोकस होता तो बड़ा मजा, टॉप एज लगा हुआ है, लेकिन यहां एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 51-51। 4 ओव्हर खत्म, 4 षटकानंतर वीर मराठा जोहे संघही धावत संख्या 51, बिनबाद 51 डीजे। आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी। और देखिए हर जगह पे लोग मैच का आनंद ले रहे। हमारे इस कमेंट्री बॉक्स स्टेज के ऊपर भी हमारे मुख्य आयोजक करते भी मौजूद हैं। एक जगह विशाल जितेकर जी अपने साथियों से बातचीत कर रहे हैं, एक जगह तेजस जी म्हात्रे साहब चांबो को कुछ समझा रहे हैं, एक जगह संजय जी पाटिल जगह भाई से कह रहे हैं कि शादी कब करेंगे, क्योंकि यहाँ रुकना टाइम नहीं है। 51 रन बन चुके हैं बोर्ड के ऊपर, लेकिन 2 ओवर अभी तक 2 ओवर का खेल बाकी है। प्रवीण भोईर को निमंत्रण दिया है कप्तान किरण पवार ने, और ये शॉट, व्हाट शॉट, बाबूशाह कैसा बोलते हैं, क्या शॉट चला। अजय पाटिल 57 लॉब जरूर किया था, हवा में गेंद थी और हवा को चीरती हुई गेंद से मारेगा के बार। विराट कोहली के साहब जी का ये शॉट जो कवर के ऊपर, उस टाइम 90 में मोहम्मद अजहरुद्दीन साहब की ऑफसाइड काफी स्ट्रांग थी। जब वो आए थे ना तो उन्हें लगातार 300 मारे थे। लोग कह रहे थे अजहरुद्दीन लेग साइड के ऊपर ही खेलते, लेकिन ऐसा धमाका दिखाया ऑफसाइड में, लाजवाब कुछ है। और ये फिर से, लेकिन फाइव स्लिप मौजूद जरूर है, सिंगल तो जरूर मिलेगा और सिंगल के साथ टीम का स्कोर बाई का इशारा और स्कोर आगे जा रहा है 58 स्कोर हो जाए 58, माफ कीजिए 58 स्कोर। यहां बिना कोई विकेट पे काम चल रहा है, क्या पार्टनरशिप तेज तर्रार बन गई है, वाह नाइक ठाकुर के बीच। और इस बार थोड़ी बाहर गेंद जरूर थी, थर्ड मैन के ऊपर इस बार देखा जाए
ओ माय गॉड, विकेट के फील्डर की गलती हुई, चौका मिलेगा और 58 और 4 बन चुके, 62 रनों की पार्टनरशिप। ये दो ऐसे खेल रहे हैं, मुझे शोले पिक्चर की याद आ गई जी। पचहत्तर रनों की पार्टनरशिप हुई थी इस मैच में, 62 की पार्टनरशिप करने के लिए दो नाइक और ठाकुर खतरनाक है और 137 रनों की पार्टनरशिप बनी हुई है दो मैच में। वाह, खतरनाक बल्लेबाज कप्तान, और ये गई आर पार, छप्पर फाड़ छक्का, उड़न खटोले में ठोक दीजिए। छक्के के साथ देखिए कप्तान भी लय में आए हुए और ऐसी लय पकड़ी हुई सुर में बल्लेबाजी। वीर मराठा जोहा का स्कोर हो चुका है 68। प्रवीण भोयर के ऊपर हमला किया, जोरदार हमला किया है। नाइक और ठाकुर के बीच भी तेज तर्रार पार्टनरशिप। इस बार प्रवीण ने गति से गेंद को जरूर फेंका था और लेकिन इस बार मिस किया विश्वजीत ठाकुर को और यहां रन कोई मिलेगा नहीं। और इसी के साथ लगभग देखा जाए तो यहां एक गेंद अभी तक बाकी, 68 पे स्कोर। शानदार मैच चल रही है, शानदार क्रिकेट चल रहा है, शानदार खेल कर रहे हैं भावेश नाइक और यहां विश्वजीत ठाकुर 31 पे खेल रहे हैं, भावेश नाइक 35 पे खेल रहे हैं। 68 स्कोर हो चुका है वीर मराठा जोहा का स्कोर 68 बिना कोई विकेट के नुकसान में। ये ऊंचाई है, दूरी कम है, लेकिन क्या बाहर जाएगी गेंद? लगता है हथेली में वास्कर है, लपकेगा कैच। वीर मराठा जोहा के सर सेनापति मिस्टर विश्वजीत ठाकुर 31 रन बना के बैक टू द डगआउट, 68 लॉस ऑफ 1 विकेट। तो टूट गई है, लेकिन कप्तान ने अपनी एक जबरदस्त कप्तानी पारी खेल के विश्वजीत ठाकुर बैक टू डगआउट आ रहे हैं। और यहां हम देख सकते हैं 31 रनों की दमदार पारी कप्तान की खत्म हो गई। अपनी टीम का हौसला अफजाई करते हुए इस बार देखा जाए विश्वजीत ठाकुर और उनका अभिनंदन कर रहे उनकी डगआउट में उनकी सेना। तो फिलहाल नए बल्लेबाज ओमकार गावड़े 68 पे पहला झटका लगा और ये प्रवीण भोयर ने सफलता हासिल किया और पहली कामयाबी इस बार देखा माउली स्पोर्ट पनवेल टीम को मिला। अंतिम ओवर पारी का स्लॉग और जिसे हम डेथ ओवर कहते, ये हानामारी का ओवर है, लास्ट में ब्लास्ट करने का टाइम है। बघा टॉस साठी स्मरणिका 11 अलिबाग चे संघनायक आपण लगेच संपर्क साधा। स्मरणिका 11 अलिबाग, कारण यश एंटरप्राइजेसचे संघनायक अजय इथे उपस्थित आहेत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। जर इनिंग ब्रेक मध्ये एक संघनायक उपस्थित नसेल आणि एखादा उपस्थित राहिला असेल तर समोरच्या संघनायकाला टॉस विन दिले जाईल। आणि बघा 5 षटकानंतर वीर मराठा जोहे संघ धावत संख्या 68, एक विकेट मैदानाच्या बाहेर। नक्कीच अमित सर, आणखीन एक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते कोर कमिटी मॅनेजमेंट कडून। टॉस विन टीम कॅप्टन संघनायकांना सूचना असतील, टॉस जिंकल्यानंतर डिसिजन आपल्याला टॉस बॉक्स मध्येच द्यायचं। कॅप्टन जर आपण पाठवत असाल तर त्यानंतर आपण डिसिजन हा आपण तिथेच द्या, ही सुद्धा विनंती असेल। तर रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेतात माजी सरपंच वाकडीचे नामदेव शेठ जमदाडे 40+ उत्तम क्रिकेटर, यशस्वी आयोजक आणि त्यांच्या सौभाग्यवती या स्पर्धेचा आनंद घेतात। त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचं मनापासून धन्यवाद। और इसी के साथ बल्लेबाज गॉन, विकेट नंबर इस बार देखा दूसरा चला गया है और यहां देखा जाए तो 68 पे इस बार देखा जाए बल्लेबाज वापस आ रहे हैं मिस्टर भावेश नाइक। एक दमदार पारी हुई, खत्म लीजिए।
तिकडे कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे म्हणून तिकडून काही सूचना आल्यात आमच्या ऑर्गनायझरना का ज्या कोणी खेळाडू प्रेक्षकांच्या कार्स असतील त्या रोडवर पार्क करू नका. इकडे मागच्या बाजूला आणि इकडे खाली भरपूर स्पेस आहे पार्किंगसाठी. तिकडे आपल्या कार पार्क करायचे कारण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि गाड्यांची ये-जा तिथे होत असते. मी सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती करेन. और धीरज भोईर ने यहां मुझे लगता है विकेट हासिल किया. अब मैदान के अंदर साहिल गोस्वामी ने इस बार देखा जाए यहां विकेट हासिल किया और नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग क्रमांक 4 के ऊपर रायगढ़ के जिन्हें क्रिस गेल कहते वेशी गांव के सुपुत्र मिस्टर समर्थ कडू. गेंदे बची हुई 5. 68 पेस बाद का 2 विकेट गॉन हो चुके हैं. पहले विश्वजीत ठाकुर उसके बाद भावेश नाइक की पारी खत्म. 29 रनों का दमदार योगदान दिया. भावेश नाइक ने एक शानदार पारी खेली लेकिन आखिरी 5 गेंदे शेष हैं. समर्थ कडू पहली दफा गेंद को फेस करेंगे लेकिन इस ओवर की 5 गेंदें बची हुई है. जोहा का स्कोर है 68, लॉस ऑफ 2 विकेट. ये सुमित जी ढोंगड़े आपको हम विनती करते हैं अगर आप यहां उपस्थित ना होते तो अपोजिट टीम जो है अजय पाटिल के टीम को हम टॉस देंगे, ये ध्यान में रखिए. तो इससे पहले आप जल्दी हमारे इस बार देखा जाए बॉक्स के अंदर हाजिर हो जाए. 69 69 वाइट के साथ इस बार देखा जाए यहां एक अतिरिक्त रन आई. कडू साहब के लिए गेंद डाल रहे हैं लेकिन दिशा से भटक रही है गेंदबाजी. अंपायर अपने दोनों पंख ओपन कर रहे हैं और हमें बता रहे कि बॉल गलत है हमें भी दिख रहा है लेकिन हमें कोई अधिकार नहीं बोलने का जब तक अंपायर अंदर से इशारा न दे रहे. समर्थ कडू को गेंदबाजी कर रहे हैं, वो दिशाहीन भटकी गेंदबाजी कर रहे हैं. इसका फायदा वीर मराठा जोहा को हो रहा है. 2 लगातार वाइड आ गए तो स्कोर आगे जा रहा है. स्कोरर 70. हमारे स्कोरर है जतिन गोंदली मैनफॉर्म उसाडने है. कांचन पालकर के छोटे भाई है क्योंकि इनकी भी तबियत वैसी. कडू साहब वास्कर साहब और जीवन दान दिया है. पानी भरा हुआ है मैदान के अंदर, थोड़ा सा कीचड़ भी जाता है, कई लोग फिसल भी जाते हैं लेकिन संभाल के. एक तो सिंगल के साथ जो बल्ले का निचला भाग है उसके ऊपर ये गेंद लगी है. ऐसा समर्थ कडू खुद देख रहे लेकिन इसके 71 71 पे स्कोर. आखिरी 4 गेंदे शेष. गावड़े सामना करेंगे. वन डाउन बैट्समैन है और इस बार बैक टू द बॉलर खेला है. टाइमिंग प्रॉपर हुआ नहीं, रन मिलेगा नहीं कोई. 3 गेंदें बची हुई लास्ट ओवर की. पारी का अंतिम ओवर चल रहा है. 71 और यहां भावेश नाइक और विश्वजीत ठाकुर ने क्या शुरुआत की लेकिन चौथी डिलीवरी होगी और ये गेंद अंपायर साहब वाइट बॉल. क्योंकि गेंद गलत डाल रहे हैं, दिशा से भटक रहे हैं, ये हम स्क्रीन के ऊपर देख भी सकते. देखिए अंपायर की नजर कैसी, देखिए बाज जैसी नजर है. 72. तुम क्या कर रहे हैं भैया? मुझे लग रहा है कि ये भी वाइट प्लस 1 मिलेंगे तो, क्योंकि बेसुर गेंदबाजी चलती है ना. देखिए संगीत में हमारा सुर बेसुर लग जाता, लोग कहते मजा नहीं. सुर परफेक्ट लगना चाहिए, सुर में ताकत होनी चाहिए. बॉलिंग में भी वही डिसिप्लिन चाहिए. कडू साहब मिस टाइम शॉट हुआ है लेकिन एक सिंगल मिलेगा. दूसरे के लिए भागने जा रहे हैं, खतरा बन सकता है क्या? बनेगा लगता है कि इस बार देखा जाए पवार साहब की उंगली आसमान में खड़ी. दूसरा रन आत्मघाती साबित. मिस्टर समर्थ कडू रनआउट के रूप में बैक टू द डगआउट. अभी तक इस ओवर की गेंदें बची हुई है मेरे हिसाब से 2 गेंदें. और विवेक देखिए, विवेक के पीछे मालिक खुद खड़ा है और विवेक को यह भी संदेशा दे रहा है चाहे तो दाढ़ी बढ़ा सकता है लेकिन मेरे जैसे नहीं जमेगी. मेरी खान है जिसे कहते मजबूत है. 75 3 विकेट गॉन हो चुके हैं. 2 गेंदों का खेल शेष है. हंसी मजाक तो चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है दोस्तों.
कल भरोसा नहीं, जल्दी कौन उठ जाएगा। आजकल आप देख रहे हैं इस कलयुग में जो हरि का नाम ले सकता है, जो दोस्तों से काम कर सकता है, वही टिक सकता है। इसलिए संडे को हम संदेश भाई के साथ है, दोस्ती मजबूत है। ओहो, हवा में जरूर गेंदे, गैप में है कवर खिलाड़ी, चल गए भैया, ना करना गलती ऐसी। तू गेंद के ऊपर रखा, गेंद ने तुझे कह दिया बाय बाय, 4 रन। पे स्कोर 79। आखिरी गेंद पारी की, अंतिम ओवर की अंतिम बॉल। वैभव पाटिल कंटौली के सुपुत्र, ये गई हुकुम का एक का गगनचुंबी छक्का, सुपर डुपर सबसे ऊपर। तो स्कोर एक बार फिर से 85 हो चुका है जो पिछले मैच। इस बार नौखार अलीबाग टीम का भी स्कोर वही था, सामने टीम किरण पवार की ही थी। अब भी वीर मराठा जवान ने भी वही करिश्मा किया है, लेकिन क्या दोबारा करिश्मा होगा, वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है। वैभव पाटिल ने इस बार एक छक्का एक बाउंड्री लगाए, 10 रन 2 गेंदों में हासिल किया, 85 पे स्कोर जा चुका है। और यह माउली स्कोर पनवेल टीम किरण पवार के सेना को यह रन इकट्ठा करना है 86। ये 86 रन किस तरह से इकट्ठा करेंगे, इसका सीधा विवरण सुनिए। सूरज हाथमुलकर सर इनके जुबानी क्रिकेट की कहानी। सागर मांडवकर जी करेंगे टॉस, मैं आएंगे अगले मैच के लिए। तब तक मैं संदेश भाई जी बातचीत करता हूं कि इस साल कितना बजट हुआ। तर टॉस आपण करतोय। मी सन्मान्य आमचे पाहुणे धीरजजी म्हात्रे साहेब ओवळे, क्रिकेटचे समीक्षक आणि उद्योजक धीरजजी म्हात्रे ओवळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो। आणि ही खूप महत्वाची लढाई, डू ऑर डाय, जिंकावंच लागेल, लढावंच लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल। यासाठी दोन्ही संघ आमने सामने आलेत। यश एंटरप्राइजेस खानवले आणि स्मरणिका 11 अलिबाग। कॉल करतील अजय पाटील, धीरज म्हात्रे यांचे शुभ हस्ते। रायगड प्रीमियर लीग कॉल आला, टॉस जिंकला, डिसिजन इथेच कळवायचं। फिल्डिंगला डिसिजन। तर समोर आता सुमित डोंगरे आपण जरूर पाहतो। अजय आणि सुमित यांच्यामध्ये युद्ध रंगतो आणि दोन संघनायक आपण जरूर पाहतो। ही लढाई खूप महत्वाची असेल। मॅच नंबर 4 आपण जरूर पाहणार आहोत। रायगड प्रीमियर लीग आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत सर्व सहआयोजक आणि आपण पाहतोय पर्व पहिलं रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा। फिल्डिंग टीमला सूचना आहेत, मॅच ऑन होईल। तिसरा सामना, सेकंड इनिंग। सर्व पुरस्कर्ते दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी सहकार्य केलं। 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा लढतीचा आनंद घेतो। दुसऱ्या अंकाकडे जाऊया, ऐकूया आमचे नामांकित समालोचक सूरज हातमोडे यांना। आणि याच दरम्यान ज्यांचं इथे आगमन झालं ते रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील सर पळसपे, LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर्स आणि भुवनेश्वरमध्ये मीटिंग असल्या कारणाने ते 2-3 दिवस जॉईंट होऊ शकले नाही। त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि फायनली ते आता जॉईंट होतील। तर मॅच ऑन होईल। जाऊया सूरज यांच्याकडे, तत्पूर्वी जाऊया DJ SDC। धन्यवाद। हॅलो, तर बघा रायगड प्रीमियर लीग साठी एक जबरदस्त आमचे समालोचक आणि जबरदस्त निवेदक, एक जबरदस्त फोटोग्राफर आदरणीय आमचे मोठे बंधू सुनील वर्तक सर यांच्याकडून गोवटणीवरना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या। वर्तक सर आपल्या मनापासून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय। आपण पाहत राहा, ऐकत राहा रायगड प्रीमियर लीगचा रबर बॉलची पहिली प्रतिक्रिया।
कॅप्टनला विनंती आहे की आपली जी आघाडीची जोडी आहे ती लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवा. आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत रायगड प्रीमियर लीग रबल बॉल क्रिकेटची ही स्पर्धा पर्व पहिलंच हा भव्य दिव्य असा मंच आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आणि बरेचसे रेकॉर्ड या पहिल्याच पर्वामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाले. मागच्या मॅचमध्ये 86 रन्स श्री समर्थ माऊली स्पोर्ट्स पनवेल संघानं चेस केल्या होत्या आणि आता विश्वजित ठाकूर वीर मराठा जोए पेंट संघाच्या विरोधामध्ये 86 धावा पुन्हा एकदा त्यांना चेस करायचे आहेत. आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. धीरज भोईर आणि ज्याला कोण ओळखत नाही असा किरण पवार मैदानामध्ये दाखल होतोय. श्री साई ट्रॉफी यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॉफीज देण्यात आल्या. ते श्री साई ट्रॉफी वाडा यांचा आपण ॲड पाहिली स्क्रीनवरती. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. विश्वजितला आपण पाहतोय स्क्रीनवरती. आपण किरण आणि धीरज बॉल चेक करत असताना 2 चेंडू आहेत. एक चेंडू आहे तो रेग्युलर बॉल आहे आणि एक चेंडू जो आहे पिवळ्या रंगाचा तो सिम बॉल आहे. दिनेशजी शेलार, कुणालजी पाटील आणि गोविंदजी हळदकर यांनी पुरस्कृत केलेला माऊली स्पोर्ट्स पनवेल संघ किरण पवार या संघाला लीड करतोय. आणि दुसऱ्या बाजूनं दारावे क्रिकेटचा एक स्टार खेळाडू धीरज भोईर जो आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, हर्षदजी पितळे, पवनजी भोईर आणि रुपेशजी पाटील यांचा वीर मराठा जोए संघ ज्याचं नेतृत्व रायगडचा हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूर करतोय. आणि त्या संघामध्ये आयकॉन खेळाडू आहे तो भावेश नाईक. पहिलाच बॉल विश्वजितचा टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना अगदी शरीराच्या जवळून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक वरती किरण पवार उभा आहे, मागच्या सामन्याचा हिरो, पहिल्या विजयाचा शिल्पकार. दोन्ही खेळाडूंना एक मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये मिळालेली आहे. 2 कॅप्टनचं बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला किरण, एका बाजूला विश्वजित. आणि पहिल्याच बॉलवरती विश्वजित बीट करत असताना किरण पवारला आतमध्ये आणला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत असताना उसळी घेणारा हा बॉल रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. निरुत्तर होता. किरणनं प्रयत्न केला बॉलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये त्याला अपयश मिळतोय आणि 2 लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर किरण धावांसाठी संघर्ष करत होता, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपली पॉवर दाखवली. का आपल्याला सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं आणि तो खेळ दाखवत असताना 86 धावा त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती चेस केल्या होत्या. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाहीये. आतमध्ये येत असताना मिड विकेटला बॉल जातोय. त्या ठिकाणी ओंकार गावडे आहे बॉल ऑफ फील्ड करतोय. 3ऱ्या चेंडूंवरती धावांचा पाठलाग करत असताना खातं उघडलं जातंय किरण पवार आणि फलंदाजी करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाचं. 86चं टार्गेट आहे, 85 पाहिजेत. बाहेर बॉल उसळी घेत असताना चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये वेगाचा राजा रफ्तार के सौदागर विश्वजित ठाकूर गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव त्यानं खर्च केली आहे. आपल्या गोलंदाजीची तो दहशत प्रस्थापित करतोय 2 तगड्या फलंदाजांच्या समोर. आणखीन एक फटका, एज लागली आहे, पाठीमागच्या बाजूला झेल टिपला जातोय प्रयास पाटील कडून आणि हा पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. रमलास वेड्या आधी संसारात, आता तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट. रमलास वेड्या आधी संसारात,
तर या ठिकाणी आपण एक सन्मान करतोय अशा एका महान खेळाडूचा. खरं तर गेले कित्येक वर्ष हे नाव रायगड म्हटलं की त्याच्याशी निगडीत आलंच. फायटर जेट अर्थातच महाड तालुक्यामधील हे रत्न रायगडचा अभिमान योगेशजी पेंडकर अर्थातच घाऱ्या यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. विशालजी चितेकर, आकाशजी तारेकर यांच्या शुभहस्ते आपण हा सन्मान करतोय. फायटर जेट आणि पाहायला गेलं तर व्यावसायिक क्रिकेट ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवलंय, अनेक खेळाडू घडवलेत, अनेक खेळाडूंचा तो स्वतः आदर्श बनलाय आणि कार्याचं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. रायगडच्या गोलंदाजीचा वाघ खरं तर आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये दीपक सर मैदानामध्ये पाहायला मला. विश्वजित ठाकूर काय गोलंदाजी केली आहे. एक धावसंख्येचं षटक त्यांना हाताळलं. धीरज भोईर सारख्या एका नामांकित फलंदाजाला त्यानं शून्यावरती बाद केलं. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. आणखीन एक सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणखीन एक नामवंत खरं तर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे विवेक शेलार, खालीन भिवंडी बेल्ट परिसरामधलं एक मोठं नाव आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर विवेक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याचप्रमाणे मोठा फॅन्स वर्ग ज्या खेळाडूचा आहे आणि कुठेही ज्याची एंट्री पडली ना की अनेक छोटे प्रेक्षक असू द्या, मोठे प्रेक्षक असू द्या, अगदी वयोवृद्ध सुद्धा असू द्या, ज्याच्यासाठी ज्याच्या बरोबर फोटो काढण्यासाठी नेहमीच आतुर असतात. असा युट्यूब स्टार सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ ज्या खेळाडूची आहे तो अर्थातच A1 पवन अर्थातच फ्रॉम गोरसई आणि याचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. पवन खेडे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे केवल केडे यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा या केवल केडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं मी शब्द सुमनाने पुन्हा एकदा स्वागत करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव धावफलकावरती आली आहे. श्री समर्थ माऊली पनवेल संघ पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बागपुटला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचे दोनही हिरो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. सिद्धेश भास्कर, किरण पवार आणि भावेश नाईक. धाराव्याचा हा सुपुत्र नवी मुंबईवरून आयकॉन खेळाडू म्हणून आला आणि आज या स्पर्धेमध्ये त्यानं छाप सोडली आहे. या वेळेला हुक करत असताना पाठीमागच्या बाजूला बॉलला डिस्पॅच केलंय. बॅटर किरण पवारच्या बॅट मधून आलाय. पहिला चौकार. समाधानजी पाटील साहेबांकडून मोठ्या विश्वजित साठी आणि त्याच्या टीमसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. साई भक्त जयेंद्र शेठ मुंडे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बरेचसे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून युट्यूबवरती ही स्पर्धा अनुभवत आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. 3,29,000 सबस्क्रायबरचा पल्ला आतापर्यंत पूर्ण केलाय 24 लाईव्ह इव्हेंटनं. कलात्मक फटका मनगडाचा वापर करत बागपुटला जात ऑन द टो बॉलला फक्त दिशा दिली होती. एक चांगला फटका किरणच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खरं तर मोठ्याची पहिल्या ओव्हरमध्ये आपण गोलंदाजीची दहशत पाहिली. एक धावसंख्येचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि आता मात्र भावेश नाईक चांगली गोलंदाजी करत असताना भावेशचा हा बॉल पुलचा फटका पॉवरफुल आहे, सक्सेसफुल देखील आहे. मिड विकेटच्या बाहेर ज्या फटक्यासाठी सिद्धेश भास्कर ओळखला जातो तो फटका दाखवत असताना ठोकतोय षटकार. चौकार आलाय. एक चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला सिद्धेश भास्करच्या बॅटमधून. सिद्धेशचा पुलचा फटका किंवा एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला पंचचा फटका हा नेहमीच बघण्यासारखा असतो आणि तो फटका त्याच्या बॅटमधून आलाय. प्रिन्स फोटोग्राफीचे समीरजी पवार यांकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. स्क्रीनवरती आपण सिद्धेशला पाहतोय.
मागच्या मॅचमध्ये चांगली साथ दिली होती त्यानं किरणला. 7 बॉलमध्ये 22 धावांची एक जबरदस्त इनिंग मागच्या मॅचमध्ये पाहिली होती. एकूण धावसंख्या आतापर्यंत 10 आहे. षटकार की चौकार हे त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या वतीनं एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटचं हे पहिलं पर्व सुरू असताना जो कोणताही प्रेक्षक किंवा खेळाडू एखादी रील बनवेल या स्पर्धेची आणि ती रील इंस्टाग्रामवरती अपलोड करेल आणि ती इंस्टाग्रामवरती अपलोड केल्यानंतर तुम्हाला 24 लाईव्ह इव्हेंटच्या ऑफिशियल पेजला टॅग करायची किंवा कोलॅब करायची आहे. आणि ज्या रीलला सगळ्यात जास्त व्ह्यूज असतील त्या रील्स बनवणाऱ्याला पारितोषिक मिळणार आहे. चौकाराचा इशारा आलेला आहे. 4 धावा आहेत. पालीचे रोहित पाटील यांना देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. एक चांगले खेळाडू रायगड ग्रामीण क्रिकेटमधील त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या ऑफिशियल पेजनं इंस्टाग्रामवरती 10,000 फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केलेला आहे. आज हा देखील एक अभिमानाचा क्षण 24 लाईव्ह इव्हेंटसाठी. सिद्धेश आडवा बाट न पुल करण्याचा प्रयत्न करतोय. पूर्णपणे बीट केलंय. चांगला बॉल भावेश नाईकचा पाहायला मिळतोय कमबॅक करत असताना. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या वतीने एक स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे. जो कोणी रील बनवेल आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या पेजला टॅग करेल किंवा कोलॅब करेल त्या जास्त व्ह्यू असलेल्या स्पर्धेला पारितोषिक असणार आहे. परंतु हा फटका अगदी सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेरणारा सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सिद्धेश वास्करच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा चौकार. सिद्धेशचा फटका डाऊन द ग्राउंड समोरच्या रिजन मध्ये पंच पाहायला मिळाला. या 4 धावांनी 14 धावा धावफलकावरती. भावेश थोडासा आता एक्सपेन्सिव्ह महागडा आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं पुल पॉवरफुल सक्सेसफुल डायरेक्टली डिस्पॅच केलंय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. महागडं षटक भावेशचं पाहायला मिळालं. 20 धावा आणखी जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये. मगाशी आम्ही उल्लेख केला होता 24 लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल इंस्टाग्राम पेजच्या वतीनं सगळ्यात जास्त व्ह्यूज असलेल्या रीलला पारितोषिक 3 रील्सला पारितोषिक शेवटच्या दिवशी देण्यात येणार आहे संदेशजी पाटील आणि त्यांच्या वतीनं. आणि एक रील आहे क्रिकेट HD00 या पेजनं जी टॅग केलेली रील आहे करण मडवीची. त्याला सगळ्यात जास्त 6 लाख व्ह्यूज आतापर्यंत आलेले आहेत आणि ती ट्रेंडमध्ये देखील आहे. रील्स बनवा आणि शेवटच्या दिवशी या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक जिंका. 24 इव्हेंटचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये. वेगाचा राजा मैदानामध्ये आलाय. विकेट किपरला देखील बीट केलं. किरण पवारला देखील बीट केलं. आणि या चेंडूवरती मिळतीये ती 22च्या स्वरूपामध्ये केवळ एकच धाव. विश्वजितनं 7 चेंडू आतापर्यंत या मॅच मध्ये टाकलेत आणि केवळ एकच धाव त्यानं खर्च केली आहे. विश्वजितच्या विरोधामध्ये सिद्धेश वास्कर हे बाटल आता बघण्यासारखं असेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 23 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी श्री समर्थ माऊली पनवेल संघाला. या वेळेला तसा बॉल आला तसा बॉलला पिक करण्याचा प्रयत्न परंतु कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये आणि सिद्धेशच्या बॅटमधून येतोय एक मच निडेड चौकार. कोकणामधील खरं तर एक सुप्रसिद्ध खेळाडू बालवण सिंधुदुर्गचा दर्शन बांदेकर याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्याला विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. या स्पर्धेसाठी मोठ्याच्या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. विनोद स्पोर्ट्स गावठाणचे आदरणीय विनोद शेठ यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत.
परंतु बोठ्याच्या विरोधामध्ये आक्रमण, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, स्वतःच्या मनगडामध्ये असलेली ताकद दाखवणारा षटकार येतोय बॅटर सिद्धेश वास्करच्या बॅटमधून. विनोद स्पोर्ट्स गावठाणचे आदरणीय विनोद शेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे मोठ्या या गोलंदाजाला. मोठ्याचा कमबॅक पाहायला मिळाला. हेच तर खरं बाटल आहे. या अगोदर आपण पाहिलं की गोलंदाजीची दहशत पाहिली आणि ही दहशत मोडीत काढली ती सिद्धेश वास्करनं. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला मारलेला तो षटकार, अगदी डोळ्याचं पारणं फिरणारा तो षटकार, अगदी पाहत राहावं असा तो षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 31. रायगडचा एक सुपरस्टार गोलंदाज अंगद पाटील याचं या ठिकाणी आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत. गती परिवर्तन, पेस व्हेरिएशन मिश्रण पाहायला मिळालं. पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलं. सबमरीन बॉल, एखाद्या पाणबुडी प्रमाणे खाली राहिलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 17 बॉलमध्ये 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत श्री समर्थ माऊली पनवेल संघाच्या. वीर मराठा जोए पेंट संघाच्या विरोधामध्ये 86 धावांचा पल्ला गाठत असताना मागच्या मॅच मध्ये 18 बॉल 50 धावा चेस होताना आपण पाहिल्यात. फुलटॉस बॉल शरीरावरती होता. एक चांगला फटका, कलात्मक फटका पाहायला मिळाला. मनगडाचा वापर करत बॉलला पाठवलं. पहिल्या टप्प्यावरती 4 धावांसाठी चौकार. मागच्या सामन्याची झेरॉक्स कॉपी, फोटोकॉपी पुनरावृत्ती मैदानामध्ये होणार का हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये विचारला जातोय. श्री समर्थ माऊली पनवेल संघाला या अगोदरच्या सामन्यामध्ये 18 बॉलमध्ये 51 धावा, 50 धावांची गरज होती आणि त्या धावा शेवटच्या चेंडूवरती 6 धावा हव्या असताना षटकार मारून जिंकल्या होत्या. परंतु आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. 18 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोए पेंट संघाची कडवड गोलंदाजीचा त्यांना सामना करायचा आहे. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटचं हे पहिलं पर्व, सुवर्ण पर्व आणि प्रेक्षकांचा, खेळाडूचा प्रचंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आयोजन कमिटीच्या वतीनं एक अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात येते की पुढल्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये एका भव्य रूपामध्ये आपल्या भेटीला येईल. एक फार चांगला निर्णय आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. आज मंगळवारचा दिवस आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक मायबाग ही स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून युट्यूब वरती 8000 पेक्षा जास्त प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत. आजच्या दिवसामध्ये हा आकडा 11,000च्या वरती पोहोचला होता. 3,30,000 सबस्क्रायबर संदेशजी पाटील यांच्या 24 लाईव्ह इव्हेंटचे आजपर्यंत पूर्ण झालेले आहेत. आजच इंस्टाग्रामच्या ऑफिशियल 24 लाईव्ह इव्हेंट या पेजवरती 10 लाख फॉलोअरचा टप्पा देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि रील स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे. जे कोणी एडिटर आहेत, कॉन्टेंट क्रिएटर आहेत, त्यांनी या स्पर्धेच्या रील्स बनवायच्या आहेत आणि या रील्स 24 लाईव्ह इव्हेंटच्या ऑफिशियल पेजला तुम्हाला टॅग करायचे आहेत, कोलॅब करायचे आहेत. ती रिक्वेस्ट आमच्या पेजच्या ऍडमिनकडे येईल, त्यांच्याकडून ऍक्सेप्ट केली जाईल आणि ज्या सर्वोत्कृष्ट 3 रील्सला जास्त व्ह्यूज असतील त्यांना शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रसंगी सन्मानित करण्यात येईल. आमच्या ऍडमिन टीमच्या वतीनं आपल्यापर्यंत आपल्याला कॉल करून या सूचना देण्यात येतील. 3 ओव्हर नंतर 35 लागलेले आहेत. 51 धावांची गरज आहे. पंचांकडे अपेल. किरण त्या ठिकाणी दाखवत असताना एज आहे, खेळाडू वृत्ती दाखवतोय, स्पोर्ट्सचं स्पिरिट दाखवत असताना स्वतः बाहेर निघतोय आणि मॅच मधला सगळ्यात मोठा विकेट जाते. गोल्डन विकेट ऑफ द मॅच.
हाताला अडकलाय वैभव पाटील कंठवलीचा हा गोलंदाज. आणि किरण मात्र थोडासा हताश असा निराश परत येत आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद घरत दाखल होतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. 17 बॉलमध्ये 51. 18च्या अस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये रंगीबेरंगी जर्सीज आपल्याला खेळाडूंच्या अंगावरती पाहायला मिळतात. या जर्सीज ज्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आल्या त्या आदरणीय चिवताई पाटील, एक युवा नेतृत्व अलिबाग यांचं मनापासून आभार. आणि त्याचबरोबरीनं चिवताई पाटील यांचे खंदे समर्थक साई पाटील म्हणजे ॲप्पल पाटील या नावानं जे सुपरिचित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं रायगड प्रीमियर लीग 2025 रबर बॉल क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये मनपूर्वक स्वागत. वैभव पाटील कंठवली एक्सप्रेस गोलंदाजीला आलाय. पहिल्याच बॉलवरती किरण पवारला त्यानं बाद केलाय. प्रमोद घरत या खेळाडूला देखील विसरून चालणार नाहीये. बरीचशी मैदानं गाजवणारा एक मोठा खेळाडू मैदानामध्ये आलाय. पहिलाच बॉल फटका हवेत, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. ओंकार गावडे जांभिवलीचा हा खेळाडू झेल टिपतोय आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी ठरतोय तो प्रमोद घरत. ओंकार हरपाल पेंटचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना परंतु वैभव पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. लगातार 2 बॉलवरती 2 मोठे धक्के देतोय. फलंदाजी करणाऱ्या श्री समर्थ माऊली पनवेल संघाला पहिल्या बॉलवरती त्यानं किरणला बाद केलं. दुसऱ्या बॉलवरती त्यानं बॅटर प्रमोद घरतला बाद केलं आणि आता ओंकार त्याच्या समोर असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. 16 चेंडू 51 धावांची गरज आहे. 51 रन्स पाहिजेत 16 बॉलमध्ये. फलंदाजी करणाऱ्या श्री समर्थ माऊली पनवेल संघाला वीर मराठा जोय पेंट संघाच्या विरोधामध्ये आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये 5 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या मॅचेससाठी मॅन ऑफ द मॅचच्या बॅट जागृती स्पोर्ट्स पनवेल आजिवली पनवेल यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आल्यात. ते जागृती स्पोर्ट्सचे मालक प्रतीकजी गायकर आणि संदीपजी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. RPLच्या पहिल्या पर्वामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. वैभव विकेट हॅट्रिक प्राप्त करणार का? कारण विकेट हॅट्रिक घेणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं. मडन ओव्हर टाकणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न एका मोठ्या स्पर्धेमध्ये पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. फटका हवेत, क्षेत्ररक्षक फार लांबून स्वतः बॉलला चेस करण्यासाठी जातोय आणि या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. 15 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये 46 धावा होताना आपण पाहिल्यात. 2 बॉलमध्ये 14 धावा होताना आपण पाहिल्यात. 15 बॉलमध्ये 50 धावा. सिद्धेश वास्कर ओंकार हरपाल चेस करणार का? की रायगडचा हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूर आणि त्याची सेना या 50 धावा वाचून सुपर 12चं तिकीट फायनल करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. 15 बॉलमध्ये 50 सिद्धेश वास्कर त्याच्या विरोधामध्ये वैभव. एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. सिद्धेशसाठी चेंडू खाली ठेवले जात आहेत. बॉलला बाउन्स दिला जात नाहीये. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली होती परंतु थ्रो प्रॉपर आला आणि तितकंच चांगलं प्रयास पाटीलचं गॅदरिंग आपण पाहिलं आणि बाद व्हावं लागतंय. रनआउट स्वरूपामध्ये सिद्धेश वास्करच्या रूपानं हा मोठा हादरा बसतोय तो श्री समर्थ माऊली पनवेल संघाला. ठिकाणी पार्लल थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. सार्थक मात्रे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. जोह्याचा हा खेळाडू चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनला त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि तितकाच चांगलं गॅदरिंग प्रयास पाटील जांभूळ पाड्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि मोठी विकेट गेली आहे.
ज्या फलंदाजानं विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. वैभव पाटीलची दादागिरी पाहायला मिळतेय. गोलंदाजीची दहशत पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये विश्वजित कडून आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय तो वैभव पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे तो भातांचा प्रवीण भोईर. पहिलाच बॉल लॉप करत असताना मिस टाइम स्ट्रोक. ऑस्ट्रेलियन स्टाईलला लॉंगॉनला विश्वजित झेल टिपतोय आणि हा 5वा फलंदाज परतीच्या प्रवासाला. कमॉन डीजे. तीन विकेट मिळाल्यात वैभव पाटीलला या ओव्हरमध्ये. 4 फलंदाजांना बाद केलंय. 3 विकेट वैयक्तिक स्वरूपामध्ये, 1 विकेट रनआउट स्वरूपामध्ये आणि हे फार महत्वपूर्ण षटक राहिले गोलंदाजी करणाऱ्या वीर मराठा जोहे पेंट संघासाठी. आणि या वैभव पाटील ट्रम्प कार्ड ठरलाय या सामन्यामध्ये कारण शेवटच्या 2 बॉलवरती एक चौकार आणि षटकार वैभवनंच लगावला होता. त्यानंतर मिळालेला मोमेंटम पूर्णपणे विश्वजित ठाकूर आणि त्याच्या टीमनं या इनिंगमध्ये कॅरी केलाय. आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे लॉंग ऑफला. विश्वजित उभा आहे बॉलला कव्हर करेपर्यंत. एकच धाव मिळते. विश्वजितला आपण स्क्रीनवरती पाहिलं चांगला परफॉर्मन्स त्याचा या संपूर्ण मॅच मध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये भरीव अशी कामगिरी विश्वजितची राहिली आहे. हर्षलजी पितळे यांचा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळते. अगदी पहिल्या सीझन पासून वीर मराठा जोहे संघ हा रायगड प्रीमियर लीगचे सगळे पर्व खेळत आलाय आणि ज्या वेळेला जोहे पेंट संघाची एंट्री असते त्यावेळेला त्यांची प्रमुख पसंती ही नेहमीच विश्वजित ठाकूरला आपल्याला पाहायला मिळाली आहे. आशीर्वाद ठाकूर मागच्या लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा आलाय. 3 बॉल आणि 25 धावांची गरज. पवन याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. हे सगळे छोटे चिमुरडे आहेत जे पवनकडे पाहून उद्याचा रील स्टार उद्याचं युट्यूब स्टार होण्याचं स्वप्न पाहतायत. ते सगळे त्याला भेटण्यासाठी आले. त्याच्या समवेत सेल्फी काढण्यासाठी आलेत. ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेत. आपल्या बुक्सवरती ऑटोग्राफ घेत आहेत. काम असं करा की नाव झालं पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. पवनने ती मेहनत घेतली आहे. या ठिकाणी आमच्या डीजेवरती मेहनत घेतोय षटकार मारून. ओंकार हरपाल बोक्याच्या क्षणाला तो एक षटकार ठोकतोय. आता 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. जर एखादा चमत्कार झाला तर मात्र नमस्कार केला जाईल तो बॅटर ओंकार हरपालला. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. डीजे सँडीला दिलेली ही सलामी. 2 चेंडू आणि 19 धावा. फटका फसलाय. झेल टिपलाय आणि 4थी विकेट मिळाली आहे. या मॅच मध्ये वैयक्तिक 4थी विकेट मिळाली आहे वैभव पाटीलला. आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे. हायफाय कंप्लीट करणार का? कारण लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर विकेट हॅट्रिक 5 विकेट घेणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं. आणि तो हायफाय कंप्लीट करणार का वैभव याकडे आता सगळ्यांचं लक्ष. आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आतिश मात्रे ओवळ्याचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. तारीफबाई सय्यद यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. 70-70चे प्रवर्धक त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य विशालजी जितेकर आणि संपूर्ण आदर्श स्पोर्ट्स पनवेल यांच्या पाठीमागे राहिलंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 1 बॉल आणि 19ची गरज. नो बॉल. 1 बॉल आणि 18ची गरज आहे. विशालजी जितेकर, आकाशजी तारेकर, तेजसजी मात्रे, संदेशजी पाटील, सुमितजी ढोंगडे
यांचं फार मोठं योगदान ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद संपूर्ण रायगडवासियांच्या वतीनं. एक धाव आली आहे आणि हा सामना जिंकलाय. डॉट बॉल आलेला आहे. वीर मराठा जोए पेंट संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सुपर 12 मध्ये त्यांनी आपला प्रवेश नोंदवलेला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबरीनं आमचे मित्र रोशनजी पाटील हे व्यवस्थापक आहेत या संघाचं, त्यांचं देखील